अनेक वेळा दुरुस्त केलं आणि मागे जाऊन संविधानाचा खून त्यांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांना 2 ठिकाणी त्यांनी पराभूत केलं. बाबासाहेबांना भारत देण्याचं काम युती सिंग सरकारनं केलं. तो सन्मान देत असताना भारतीय जनता पक्षानं त्याला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे संविधान आणि विशेषतः दलित समाजाचा सन्मान करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं प्रामाणिकपणे केलं आहे. आजही आपण पाहिलं असेल राष्ट्रपती रामनाथजी कोविंद असतील, आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी असतील, हे बहुजन समाजाच्या लोकांना सन्मान देऊन पक्षानं एक नवीन संधी देण्याचं काम केलं. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने खोटा नॅरेटिव्ह सेट केला आणि या खोटा नॅरेटिव्हमुळे अपप्रचार करून समाज बांधवांमध्ये या ठिकाणी गैरसमज पसरवण्याचं काम केलं. आणि त्यामुळे दुर्दैवानं काही प्रमाणामध्ये त्यांना यश आलं असेल, परंतु महाराष्ट्राच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले. याचं कारण महायुती ज्या पद्धतीने पूर्णपणे या ठिकाणी या राज्यात काम करते, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, हे लोक कल्याणकारी योजना आणत आहे. मग अशा वेळेस काँग्रेसचं घर पडतं आहे. पडणाऱ्या घरामध्ये कोण राहत नाही आणि म्हणून लोक आता बाहेर येऊन महायुतीच्या विकासाला पाठिंबा देत आहेत. महायुतीचे 9 उमेदवार आमदार या बसेल. कारण दलित समाज बांधवांना सुद्धा समजत आहे की मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास सगळ्यांना बदलून हे नेतृत्व आहे. दुर्दैवानं लोकसभेच्या मतदारसंघाला राहणार आहे. या मतदारसंघाचा विकास, या मतदारसंघाचे प्रलंबित, या मतदारसंघातल्या सामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम हे मी नक्की करणार आहे. मी जरी विधान परिषदेचा आमदार असेल, राज्यातल्या अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये, राज्यातल्या अनेक समाजाच्या प्रश्नासंदर्भामध्ये त्या सभागृहामध्ये आवाज नक्की उठवणार आहे. ते करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम माझ्या मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न, मतदारसंघाचा विकास आणि या मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं ही माझी भूमिका असणार. बरोबर आहे. आपण बघितलं की जे काही जिल्हाधिकारी साहेब यांची आत्ताच नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे, त्यांनी या काम नियुक्ती होताच सुरुवातीला काम चालू करण्याचं काम